मी म्हटलं मानव धर्मावर आधारित आपण काही क्वेश्चन विचारणार आहोत तुम्हाला, नाही का? कितीमध्ये आहे तू? 10मध्ये. ठीक आहे. तर मानव धर्मावर आधारित आपण प्रश्न विचारणार आहोत. 3 प्रश्नाचे उत्तर दिल्यास आपण तुम्हाला चांगले दाखवू गिफ्ट. आहे ना. गिफ्ट दाखवा. तर हे जो गिफ्ट्स आहेत आपल्याकडे, नाही का, हे गिफ्ट तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मुलाचं पहिलं नाव काय होतं? म्हणजे सर्वात पहिले त्यांना कोणत्या नावानं बोलवत होते? माहीत आहे? माहीत आहे काकाजी? मुलगा त्यांचा मुलगा नाही, मनोच्या अगोदर त्यांना कोणत्या नावाने बोलवत होते? नाही माहीत? आजचा मला एक गोष्ट सांगा, आपल्या 5 नियमामध्ये असा कोणता नियम आहे जो प्रत्येक घरामध्ये नाही पाळला जात? म्हणजे तो होतच नाही, क्लिअर नाही का? म्हणजे होतच नाही पाडूनचा नेहमी नाही, तो होते, प्रत्येक घरी होते असा. नाही माहिती? पाळल्या नाही पाहिजे. नाही, पाळल्या नाही जात म्हणजे तो होतच नाही, आपल्या सीन घडतच नाही तो नियम. आणि तो स्पेशली लेडीजकडून चुका होते त्या, नाही का? हा सांगा. राग आणणे हा एक करेक्ट आन्सर आहे, परंतु तो जेन्युइन आन्सर नाही आहे त्याच्यातला. इकडे या तुम्ही. बाबांचा जो मुलगा होता त्यांचे पहिले नाव काय होते? काय नावानं, मूळ नाव त्यांचं जो पहिलं होतं त्या कोणत्या नावाने ओळखत होते लोक? नाही माहिती? मी आताच जुळले ह्या मार्गाशी. अच्छा, ओके ओके, काही फरक नाही म्हणा, परंतु आपलं काम आहे क्वेश्चन करणं. ठीक आहे. अच्छा, बाबांचा विवाह केव्हा झाला होता? माहित आहे? नाही, बाबांचा विवाह कोणत्या कोणत्या वर्षी झाला होता? 17व्या वर्षी. तर ते ठीक आहे, ते 17व्या वर्षात त्यांचा वय सन कोणत्या वर्षी झाला होता? सतराव्या वर्षी हे परफेक्ट आहे. चला ठीक आहे, एक आन्सर असा म्हणजे राईट म्हणून याचा समजून घेऊ, नाही का? म्हणजे 17व्या वयामध्ये बाबांचं लग्न झालं होतं, हे बरोबर आहे. ठीक आहे. बाबांचे संपूर्ण नाव काय? जुमदेव विठोबाजी ठोंबरे. बरोबर. सेकंड पण आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरा आन्सर. ठीक आहे. बाबाचे शिक्षण किती झाले होते? 4था वर्ग. बरोबर, राईट आन्सर. सर्वांनी क्लॅप वाजवा एकदा, नाही का? मुलींसाठी, ह्या ताईसाठी एक क्लॅप वाजवा. आणि ह्या ताईला आपण एक गिफ्ट म्हणून आपण एक देत आहोत. ठीक आहे. नमस्कार. आणि सर्वांनी आपल्या मानव धर्मावर आधारित हे जितकी बी माहिती आहे आपल्याला, आपण कधी पुस्तका वगैरे ह्या ज्या बी आपल्या मानव धर्मावर आधारित त्या वाचल्या पाहिजे आणि मानव धर्माचं ज्ञान आपण ठेवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आपण सर्वात पहिले तर चर्चा बैठक जो आहे, सर्वात मेन म्हणजे महत्त्वाची चर्चा बैठक, कधी चर्चा बैठक सोडू नये व चर्चा बैठकीला प्रत्येक वेळेस जावं. जिथं भेटते हवन कार्य, चर्चा बैठक, ह्या ठिकाणी सर्व जात राहा. सर्वांना माझा नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. सर्वांना माझा नमस्कार.